हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज मी तुमच्यासाठी मॅथची म्हणजे गणिताची एक फास्टेस्ट आणि शॉर्टेस्ट ट्रिक घेऊन आलो आहे वर्ग शोधण्याची. तसं पाहायला गेलं तर गणितामध्ये पळवाट किंवा जादू अशी काही नसते. तुमचा बेस जर चांगला असेल, तुमचा पाया चांगला असेल गणिती पाया, तर तुम्हाला स्वतःहून काही क्लुप्त्या, काही सोप्या पद्धती जनरेट होतील आणि त्या तुम्ही ॲप्लिकेशन लेवलवरती गणितात वापरू शकता. अशाच काही पद्धती मी तुम्हाला सांगतो आहे, ज्या की माझ्या अनुभवातून, माझ्या सरावातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघा, 1 ते 100 अंक तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यातले जे पिवळे अंक दिसत आहेत ते अतिशय सोपे अंक आहेत, ज्यांचे वर्ग तुम्हाला सहजासहजी बनवता येतात. त्यातले 0 ते 9चे वर्ग आधी बघा. शून्याचा वर्ग हा 2 शून्य, ही गोष्ट लक्षात घ्या. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, अशा पद्धतीने 9चा वर्ग 81 आहे. लिहिताना बघा 1 ते 3चे वर्ग मी 1, 4, 9 न लिहिता 0, 1, 0, 4 आणि 0, 9 असे लिहिलेत. त्याने काही उत्तरात फरक नाही पडला, उत्तर तेच राहिलं, 1चा वर्ग 1च राहिला, पण लिहिण्याची पद्धत बघा 0, 1, ती तुम्हाला नंतर फायदेशीर होईल. 2चा 0, 4 आणि 3चा 0, 9. यानंतर बघा 10चा वर्ग 100 कसा आला तर 1चा वर्ग 1 करायचा, शून्याचा वर्ग 2 शून्य, म्हणून 10चा वर्ग 100. 20चा 400 का आला तर 2चा वर्ग 4, शून्याचा वर्ग 2 शून्य. अशा पद्धतीनं आपण 100च्या वर्गापर्यंत गेलेलो आहे. 100चा वर्ग करताना तुम्ही 1चा वर्ग 1 करा आणि 2 शून्यांचा वर्ग 4 शून्य. या पद्धतीनं 10,000पर्यंत उत्तर मिळवले. 100चा वर्ग 10,000. यानंतर बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे उदाहरणार्थ 5 असेल स्वतः, 15, 25, 35, 45, त्यानंतर 55, 65, 75, 85, 95 या टाईपमध्ये यांचे वर्ग कसे करायचे, तर पद्धत कशी आहे बघा. एकक स्थानचा अंक जो 5 आहे, 5 असतानाच फक्त ही पद्धत वापरता येते आपल्याला. एक्सेप्शन आहेत. 5चा वर्ग 25 करायचा आणि 2च्या पुढील संख्या 3 येते, ती लिहायची. बेत्रिक 6, 625 हा आपला 25चा वर्ग येणार. या पद्धतीनं तुम्ही ज्यांचं एकक स्थान 5 आहे त्यांचे वर्ग बनवू शकता. आणखी एक बघा उदाहरण, 75चा वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग 25, 7च्या पुढील संख्या 8, 7 8 56, उत्तर 56 25 म्हणजे 5625. म्हणजे 7च्या नेक्स्ट नंबर तुम्हाला घ्यायचं, लक्षात घ्या. बरं, आता इथं एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहेत की 5च्या वेळेलाच होतं. तसं आणखी 1च्या वेळेस काही गोष्टी आहेत बघा. 1चा, 11चा, 111चा, म्हणजे जिथं जिथं 1ची पुनरावृत्ती आहे, दुसरा कोणताही अंक नाही, असं जर तुम्हाला गणित आलं, 1चा वर्ग बनवा, 11चा, 111चा, 1111चा, 1111चा वर्ग जर बनवायचा असेल तर बघा, इथे एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी. 1चा वर्ग 1 काय तुम्हाला ठाऊक आहे. 11मध्ये बघा 1 आणि 1ची बेरीज होते 2. 111मध्ये 1 1 1 यांची बेरीज 3 होते. तशीच 1111मध्ये 4 होते. 11111मध्ये 5 होते आणि तिथून पुढे 6 7 अशी बेरीज होत राहणार आहे. तर ह्यांचे वर्ग बनण्याची पद्धत काय बघा, ही जी बेरीज आली तुमची ती मध्ये ठेवायची. आता उदाहरणार्थ 11ची बेरीज झाली 2, तर 2 मध्ये ठेवायचं आणि 2च्या डावीकडे उतरता क्रम लिहायचा संख्यांचा आणि उजवीकडे उतरता क्रम 1 येऊस्तोवर. मग आता 2च्या अलीकडे डावीकडे बघा 1 लिहिलेला आहे मी, उतरता क्रम झाला 2चा. उजवीकडे पण 1 लिहिले, 2चा उतरता क्रम. तसंच खालच्या गणितामध्ये बघा, 111चा वर्ग करताना बेरीज 3 झाली म्हणून मी मध्ये 3 ठेवले. उतरता क्रम डावीकडे लावताना बघा 3 2 1 झाला, उजवीकडे लावताना सुद्धा 3 2 1 झाला, म्हणजे उत्तर आलं 12,321. तसंच तुम्हाला पुढे बघा, 4 बेरीज झाल्यामुळं उतरता क्रम डावीकडे 4 3 2 1, उजवीकडे 4 3 2 1. तसा 5 4 3 2 1, 5 4 3 2 1. या पद्धतीने तुम्हाला 1ची पुनरावृत्ती ज्या ज्या संख्यामध्ये होईल त्यांचे वर्ग बनवायचे आहेत. ही एक सोपी पद्धत आहे. त्यानंतर 9च्या बाबतीत बघा, सर्वप्रथम मी 1 ते 10, 10 ते 100, नंतर 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्या, 1ची पुनरावृत्ती असणाऱ्या संख्या. आता 9च्या पुनरावृत्ती असणाऱ्या संख्यांचा विचार करूया. बघा, 9चं स्प्लिटिंग करायचं. स्प्लिटिंग म्हणजे फोड करायचे बेरजेच्या रूपात. 9ची बेरीज काय होते, 8 अधिक 1, म्हणून उत्तर 81. आता 99ची फोड काय होते, 1च्या स्वरूपात 98 अधिक 1. 999ची काय होते तर 998 अधिक 1.
9,999ची होते 9,998 अधिक 1. या पद्धतीनं तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता. आता वर्ग करण्याची पद्धत बघा यांची. अधिक चिन्ह काढायचे तुम्ही. मग आता अधिक चिन्ह काढून तिथं करायचं काय आहे तर बघा, जी फोड तुम्ही केलेली आहे, समजा 98 केलेली आहे फोड, तर याच्यामध्ये 9 एक वेळ आहे, म्हणून अधिकच्या वेळी आपण फक्त एक शून्य वाढवायचं आहे अधिकच्या ऐवजी. खालच्या फोडीत बघा 998 अधिक 1 मध्ये 9 दोन वेळा आहे, म्हणून तुम्ही अधिकची ऐवजी तुम्ही तिथं 2 शून्य वाढवायचे आहेत. खालच्या फोडीत 999 दिसते तुम्हाला, 3 वेळा 9 आहे त्याच्यामुळे 3 शून्य वाढवायच्या. या पद्धतीनं आपण वाढवत जायचं. किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत अशी आहे, फोड एकदा केली तुम्ही की अधिकच्या ऐवजी काय करायचं आहे तर 999 समजा किंवा 99 आहे, 9 आहे, तर यामध्ये 9 किती वेळा आलं तितक्या डिजिटमध्ये 1 लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा 9 पहिली संख्या बघा, 9 एकदाच आले म्हणून 1 दिसते तुम्हाला तिथं. 99मध्ये 9 दोन वेळा आले म्हणून तिथं 01 दिसतं, लक्षात घ्या. 999मध्ये 9 तीन वेळा आले म्हणून 1 लिहिताना 3 डिजिटमध्ये लिहिले 001. 99 म्हणजे 9,999 या संख्येमध्ये 9 चार वेळा आले तर तुम्ही तिथं 4 डिजिटमध्ये 1 दिसतं बघा, 0001. आणि शेवटी ते 5 डिजिटमध्ये आहे म्हणजे 4 शून्य आणि 1. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुद्धा यामध्ये ट्रिक यूज करू शकता, वापर करू शकता. ह्या झाल्या आपल्या नॉर्मल ट्रिक. आत्ता ज्या इथून पुढे आपण ट्रिक शिकणार आहे ती कोणत्याही संख्येसाठी लागू पडते, तिला कोणताही अपवाद नाही आहे. बघा, हे एक सूत्र आहे गणिताचं. त्यामध्ये ए अधिक बीचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग म्हणजेच ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं हे सूत्र आहे. या सूत्राचा वापर साधारणपणे कसा होतो बघा, समजा मला 51चा वर्ग करायचा आहे तर 51ची फोड करतो मी 50 अधिक 1चा वर्ग. 51 म्हणजे 50 अधिक 1. तर बघा यामध्ये करायचं काय आहे, पहिल्या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे 50चा वर्ग झाला 2500. आता 2500 कसा काढला मी तर 5चा वर्ग 25, शून्यचा वर्ग 2 शून्य. नंतर काय करायचं, दोन ज्या संख्या आहेत 50 आणि 1 यांचा गुणाकार करून दुप्पट, 50 एके 50, 50 दोन्ही 100 ती लिहायची. आणि नंतर उरलेली जी संख्या 1 आहे तिचा वर्ग लिहायचा. म्हणजे बघा, पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग लागतो आपल्याला आणि मग मध्ये काय लिहितो आपण तर दोन्ही संख्यांचा गुणाकार करून दुप्पट, आणि यांची जर आपण बेरीज केली तर 2601 येते. या सूत्राचा अवलंब करून मी एक ट्रिक शोधलेली आहे. ती ट्रिक तुम्हाला मी दाखवणारच आहे. इथून पुढे आणखी एक एक्झाम्पल दाखवतो इथं. बघा, टिकटॅक टो हे तुम्ही बऱ्याचदा खेळता, म्हणजे फुली किंवा शून्य वगैरे लिहून तुम्ही क्रॉस करून गेम खेळता. हा टिकटॅक्टोचा गेम आहे, तो माहिती आहे तुम्हाला. या आधारे आपण गणित सोडवायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो. 3 सेकंदात तुम्हाला उत्तर मिळेल, संख्या कोणतीही असली तरी, 2 किंवा 3 अंकी संख्या. बघा, 54 या संख्येचा जर तुम्हाला वर्ग बनवायचा असेल तर करायचं काय तर 54मध्ये बघा एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 5 आहे. तर इथं 4चा वर्ग 2 डिजिटमध्ये लिहायचा. आता TO म्हणजे टेन्स प्लेस आणि वन्स प्लेस आहे, एकक स्थान दशक स्थान. 5चा जो वर्ग आहे तो सुद्धा तुम्ही 2 डिजिटमध्ये किंवा 3 डिजिटमध्ये 3 अंकी रूपात लिहू शकता, जसा येईल तसा. आता संख्या एक एक असतील तर जास्तीत जास्त वर्ग 2 अंकीच येतो सिंगल संख्येचा. आणि नंतर 5 चोक 20 करून त्याची नंतर दुप्पट पण करावी लागते, ती सुद्धा दाखवतो. बघा, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16. बघा, 5चा वर्ग 25 झाला, 4चा वर्ग 16. तुम्ही 4चा वर्ग आधी करून घेतला 16 आणि 5चा वर्ग 25 केला, काही फरक पडणार नाही आहे. पण एक गणिताची रीत आहे की उजव्या बाजूने आपण सुरू करतो, त्यामुळे तुम्ही 4चा वर्ग 16 आधी लिहा, 5चा वर्ग 25 लिहा. आपल्या पद्धतीत मात्र याचा काहीही परिणाम होणार नाही आहे. आता इथून पुढची पायरी महत्त्वाची आहे. बघा, 54मध्ये 5 आणि 4 आहे, त्यांचा गुणाकार करायचा, 5 चोक 20 आणि त्याची दुप्पट करायची आणि दुप्पट बरोबर मध्ये लिहायची. बघा, दुप्पट बरोबर मध्ये लिहायची आणि यांची जर तुम्ही बेरीज केलीत 6, 1, 9 आणि 2 म्हणजे 2916 हा तुमचा 54चा वर्ग. म्हणजे हे गणित तुम्हाला मॅक्झिमम तुमचं स्पीड असेल तर 3 सेकंदात तुम्हाला हे गणित सुटू शकतं वर्ग करण्याचं. 54चा वर्ग 2916. आता आणखी एक गणित बघूया, तुम्ही याचा सराव करू शकता. आता 3 अंकी गणित घेतलं आहे मी.
3 अंकी गणितामध्ये करायचं काय बघा, तर एकक स्थानच्या अंकाला सेपरेट ठेवायचं. म्हणजे 108 ही संख्या आहे, तर 8 सेपरेट ठेवले मी आणि 10 सेपरेट ठेवले बघा. पद्धत तीच आहे. म्हणजे 10 आणि 8मध्ये 10चा वर्ग 100, 8चा वर्ग 64. नंतर गुणाकार करून दुप्पट करतो आपण. 10 8 80, 80 दोन्ही 160. लिहिण्याची जागा व्यवस्थित बघून घ्या कुठं लिहिलं आहे आपण. आता आपण उभी बेरीज केली, झालं उत्तर 11,664. म्हणजे 160चा वर्ग झाला 11,664. आता तुम्ही याच पद्धतीचा वापर करून, म्हणजे आता शेवटची आपण जी ट्रिक शिकलो टिक-टॅक-टो, तिचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त वर्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही कॅल्क्युलेटरच्या मदतीने सुद्धा कन्फर्म करू शकता तुम्ही केलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच काही मोजक्या ट्रिक घेऊन तुमच्यासमोर मी पुन्हा येईन. धन्यवाद. थँक्यू.